नमस्कार, मी संतोष शिंदे पुन्हा माझ्या एका व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना मी भेटायला आलो आणि आजचा विषय आहे की जे आपण प्रवासी ऑटो रिक्षा वगैरे टॅक्सी असतील त्यांच्या संदर्भातला जो विषय आज मी मांडणार आहे तुमच्यासमोर. म्हणजे नुकत्याच 2-3 ठिकाणी अशा घटना घडल्या की ज्या वेळेस आपण प्रवासी रिक्षा पकडतो म्हणजे दिवसाच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी, त्यावेळेस आपल्याला असं निदर्शनास येतं की नेहमी की तो जो टॅक्सी चालवणारा चालक असेल किंवा तो रिक्षा चालवणारा चालक असेल की तो ड्रिंक केलेला असतो किंवा नशेच्या आहारी जाऊन तो रिक्षा वगैरे चालवत असतो. अशा खूप गोष्टी आपल्या मुंबईमध्ये सर्रासपणे घडत आहेत. तर माझं फक्त एवढंच म्हणायचं आहे की ज्या वेळेस तुम्ही प्रवासी म्हणून रिक्षामध्ये किंवा टॅक्सीमध्ये बसत असाल, त्यावेळेस जर तुमच्या अशा निदर्शनामध्ये आलं की समोरचा व्यक्ती नशा करून टॅक्सी किंवा रिक्षा चालवत असेल, तर त्याच वेळेस तुम्ही 100 नंबर डायल करा आणि तिथल्या जवळच्या पोलीस स्थानकामध्ये त्या रिक्षाला घेऊन जावा. त्या रिक्षा चालकावर गुन्हा नोंद करा. की अशा वेळेस काय होतं की आपण रिक्षा प्रवासी म्हणून त्या रिक्षात बसतो आणि समोरचा माणूस नशा करून ज्यावेळेस चालत असतो त्यावेळेस कुठेतरी अपघात घडण्याची शक्यता असते, आपल्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण लगेच त्याच वेळेस निदर्शनास आणून दिल्या पाहिजे आणि त्या संबंधित रिक्षावरती किंवा टॅक्सीवरती गुन्हा नोंद झाला पाहिजे. आपण एक सुज्ञ नागरिक असाल तर या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि खरंच तुम्हाला सांगायचं असेल की बहुतेक ठिकाणी म्हणजे आपण ज्यावेळेस रस्त्यावरून रिक्षा पकडतो किंवा टॅक्सी पकडतो त्यावेळेस एकदा तरी म्हणजे त्या टॅक्सीचा नंबर आपण एकदा असं बघितलं पाहिजे किंवा तो बघून ती टॅक्सी चढली पाहिजे. काय होतं, काही वेळेस काय होतं की आपण रात्रीच्या सुमारास वगैरे टॅक्सी किंवा रिक्षा पकडत असतो आणि त्यावेळेस घाईमध्ये असताना आपण ते बघत नाही. आणि खास करून ज्यावेळेस महिला वर्गामध्ये प्रचंड प्रमाणात ह्या गोष्टी घडलेल्या असतात की रात्रीच्या वेळी आपण ती रिक्षा पकडतो आणि संबंधित रिक्षावाला नशा केलेला असतो किंवा त्याच्या मनामध्ये काहीतरी अजून चालू असतं. तर काय होतं, ह्या सर्व गोष्टीतून गैरप्रकार घडत असतो आणि ह्या सर्व गोष्टीमुळे आपल्याला कुठेतरी त्रास होतो. आणि ह्या सर्व गोष्टी आपण त्या व्यवस्थितपणे बघितल्या पाहिजेत. ज्यावेळेस आपण चढत असतो रिक्षामध्ये किंवा टॅक्सीमध्ये, आपण प्रवासी म्हणून ज्यावेळेस जात असतो त्यावेळेस एकदा फक्त जो नंबर असेल किंवा ज्या ठिकाणाला आपण ती रिक्षा पकडली त्या ठिकाणची ती जागा असेल आणि त्या रिक्षाचा जो नंबर असेल किंवा तो टॅक्सीचा नंबर असेल, एकदा फक्त डोळ्याच्या खालून तो नंबर घालावा किंवा आपल्याला तो नंबर लक्षात ठेवावा. आणि आता महिलांच्या बाबतीमध्ये ते एक ॲप आलं आहे, एमर्जन्सी कॉल नंबर आला की ज्या वेळेस तुम्हाला असं निदर्शनामध्ये आलं की बाबा आपल्या बरोबर काहीतरी गैरप्रकार घडत आहे, त्यावेळेस तो इमर्जन्सी कॉल आपण डायल केला पाहिजे. आणि तो इमर्जन्सी कॉल थेट पोलीस स्टेशनमध्ये किंवा तिथल्या स्थानिक जे ट्रॅफिक असेल किंवा RTO असेल त्या संबंधित तिथे तो कॉल लागतो आणि लगेच आपल्याला मदत त्या ठिकाणावर मिळत असते. तर ह्या सर्व गोष्टी आपण महिला वर्गाने पण लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि आपला ज्यावेळेस प्रवास असेल त्यावेळेस आपण ज्यावेळेस प्रवास करत असताना तर कॉलवरती बोलत असताना संबंधित कोणी आपला जो ओळखीचा असेल किंवा आपला मित्र किंवा आपल्या घरातील जर व्यक्ती असतील त्यांना एक कॉल करायचा की मी ह्या ठिकाणाहून इथून बसलेली आहे आणि ह्या ठिकाणी मी उतरणार आहे. म्हणजे काय होतं की तुम्ही ज्यावेळेस एखाद्या रिक्षामधनं किंवा टॅक्सीमधनं प्रवास करत असता त्यावेळेस तुमची जी माहिती असते ती तुमच्या घरच्यांना देखील झालेली असते. आणि शक्यतो ज्या वेळेस तुम्ही रिक्षामध्ये बसत असाल त्या वेळेस तुम्ही तुमच्या संबंधी माहिती ही फोनवरती बोलू नका. त्याच्याने काय होतं की जे रिक्षावाले ज्यांच्या मनामध्ये काहीतरी गैरवर्तन किंवा गैरप्रकार करायचं धाडस असतं ते लोक काय करतात, तुम्ही जे गोष्टी बोलतात त्या गोष्टी त्या बारकाईने लक्ष देऊन ते ऐकत असतात आणि पुढे जाऊन जर त्या गोष्टी त्यांच्या फायद्याच्या असतील तर त्याच्यामुळे ते तुमच्या संबंधात काहीतरी गैरप्रकार किंवा गैरवर्तणूक करू शकतात. तर माझं फक्त तुम्हाला एवढंच आहे माता भगिनींना, माझं फक्त एवढंच तुम्हाला म्हणणं आहे की ज्या वेळेस तुम्ही रिक्षामधून प्रवास करत असाल त्यावेळेस तुम्ही तुमच्या घरच्यांनाही माहिती दिली पाहिजे, त्यावेळेस तुम्ही तुमच्या मित्रांनाही माहिती कळवली पाहिजे. आणि एकदा तरी म्हणजे ज्यावेळेस रिक्षामधून प्रवास करता कितीही घाई असली तरी संबंधित रिक्षाचा नंबरचा एक फोटो किंवा टॅक्सीच्या नंबरचा एक फोटो हा आपल्याकडे असला पाहिजे की इन फ्युचर काही गोष्टी जर तुमच्या संबंधित गैरप्रकार किंवा गैरवर्तणूक घडली
तर तो संबंधित रिक्षाचा नंबर, त्या संबंधित टॅक्सीचा नंबर हा थेट पोलीस ठाण्यात देऊ शकतो आपण आणि त्या संबंधित व्यक्तीवरती आपण गुन्हा नोंद करू शकतो. तर माझं फक्त महिला वर्गांच्या बाबतीमध्ये एवढं सांगणं आहे. आणि ज्या वेळेस तुम्हाला असं निदर्शनास आलं की व्यक्ती ड्रिंक केलेली असेल, की व्यक्ती नशा केलेली असेल, तर थेट रिक्षा पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जावा किंवा त्या रिक्षातनं खाली उतरा आणि त्या व्यक्तीला चांगली समज द्या. एवढंच फक्त मला सांगायचं आहे. आणि ज्या वेळेस तुम्हाला असं ह्या गोष्टी घडतील त्या वेळेस तुम्हाला स्थानिक जे कोणी नागरिक असतील आजूबाजूला त्यांची मदत घ्या. आणि आपले सर्व नागरिक, आपले सर्व बंधू हे सर्व बहिणींची रक्षा करण्यासाठी आहेत. आणि कधीही तुम्हाला गरज लागली, कधीही असं वाटलं की तर माझा नंबर आहे, मी नंबर खाली माझ्या कमेंट्समध्ये देणार आहे. कधी तुम्हाला असं वाटलं की मी मुंबईमध्ये राहतो, दहिसर या ठिकाणी राहतो, कधी तुम्हाला असं वाटलं की बाबा काहीतरी गैरप्रकार होत आहे, काहीतरी गैरवर्तणूक होत आहे, तर त्यावेळेस तुम्ही पोलीस स्टेशनला किंवा तुम्ही स्थानिक लोकांना किंवा स्थानिक नागरिकांना या सर्व घटनेची तुम्ही कबुली द्या. त्या सर्व घटनेची तुम्ही घटना ही पूर्णपणे सांगा, जेणेकरून असे प्रकार होत आहेत ते होणार नाहीत याच्या पुढे. एवढंच फक्त तुम्हाला सांगायचं होतं. आणि या संबंधित महिला वर्गाने एकदम असं डोळ्यात अंजन घालून ह्या सर्व गोष्टींची आपण लक्ष दिलं पाहिजे, या सर्व गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत, एवढं तुम्हाला सांगू इच्छितो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा असं सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.